महावितरणकडून ग्राहकांना 24 तास वीज उपलब्ध व्हावी अशी ग्राहकांची अपेक्षा असते, परंतु बदलापूर शहरात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकरांचा अपेक्षाभंग होताना दिसत आहे। तसेच महाराष्ट्रातील नद्यांवर लादलेल्या रेड लाईन आणि ब्लू लाईन समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही समस्येबाबत पत्र देखील दिलेले आहे। बदलापूरकरांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येबाबत तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश तसेच रेड लाईन व ब्लू लाईन संदर्भात कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा आणि जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिलेले आहेत। गेली 3-4 दिवस मी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळावी यासाठी प्रयत्नशील होतो। 4 तारखेला माझी त्यांची भेट झाली, प्रदीर्घ चर्चा झाली। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की पाणी पुरवठा, की शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या वर गेलेली आहे आणि नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी आपली अमृत 2 मध्ये योजना व्हायला पाहिजे होती, परंतु ती न झाल्यामुळे आणि त्यानंतर MGPने टेंडर काढलं, मग घसारामध्ये टेंडर घेतलं आणि त्यानंतर असं झालं की अमृत 2 मध्ये योजना मंजूर होत नाही। मग नवरत्नांमधून व्हावी यासाठी प्रयत्न केला, पण मधल्या पिरियडमध्ये 3 महिने आपली आचारसंहिता होती, ती झाल्यानंतर होईल असं वाटायला लागलं, परंतु काही क्वेरी काढल्या सरकारने, नगरविकास खात्याने क्वेरी काढल्या। त्या क्वेरीला मी तातडीने त्या अधिकाऱ्याची चर्चा केली आणि त्यातून त्याची जी क्वेरी होती ती सॉल्व्ह केली। आता प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। माझी विनंती आहे सर्वांना की याच्यामध्ये राजकारण न आणता काही वेळ न दवडता ही तातडीने 260 कोटीची योजना मंजूर करावी या संदर्भात मी ट्विट केलेलं आहे, फेसबुकवर टाकलेलं आहे आणि तशा प्रकारचं पत्रही दिलेलं आहे। परवा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, उपमुख्यमंत्री आमचे आहेत त्यांनाही भेटलो, मुख्यमंत्र्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की तातडीने पाणी पुरवठा योजना मंजूर करावी अशा प्रकारचं पत्रही दिलेलं आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे केलेलं आहे। आता ह्यानंतर अशा प्रकारचे पत्र आम्ही दिले आणि त्याच्यावर त्यांनी की आता हे अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला न्याय द्यायचा असेल तर ह्या सगळ्या विषयामध्ये की बैठक बोलवा आणि त्याचे काही प्रश्न काढायचे असतील तर ते निघू शकतात। त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे विजेचा। आता तो आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, वीज नसेल तर पंपिंग होणार नाही, पंपिंग नाही झालं तर पाणी पुरवठा सुरळीत नाही होत। त्यामुळे सध्या एकतर पाऊस पडतोय, वारा वाहतोय आणि परत इतकं टेम्परेचर वाढलेलं आहे की त्याला लोकांना असह्य झालेलं आहे की बदलापूरला आपण राहायचं किंवा नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मी तातडीने त्या विषयामध्ये लक्ष घातलं। मी ह्या विषयावरती सातत्याने बोलत असतो की पूर्वी आपल्या शहराला फक्त 6 मेगावॅट वीज लागत होती, परंतु आता 50 मेगावॅटच्या वर वीज लागते। मग त्याची वितरण व्यवस्था पाहिजे, त्याच्यामध्ये लागणारे ट्रान्सफॉर्मर पाहिजे, त्यासाठी सगळी वितरण व्यवस्था। मला आठवतं मी गोपीनाथ मुंडे ज्यावेळी मंत्री होते त्यावेळेस मेन रस्त्यावरची केबल कशी टाकावी, पोल शिफ्टिंग करायला लावले, ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करायला लावले। अशा प्रकारे जर शहर वाढते, एकतर आमचं स्वप्न आहे बदलापूर झोपडपट्टी मुक्त व्हावं, रस्ते मोठे असावे, अंडरग्राऊंड केबलिंग असावी। ही योजना तयार करून दिल्ली दरबारी पाठवले का, मग ती मंजुरी का होत नाही? आता झाडं वाढवा, झाडं लावा म्हणून सांगतायत, झाडं वाढली मग त्याच्या फांद्या तोडा सांगितलं, हे आम्हाला दुःख होतंय। आणि कशासाठी तोडले जातात तर त्या कंडक्टर वायर्सला टच होते, मग फ्लक्च्युएशन होते। कुळगाव बदलापूर शहरामध्ये सगळीकडे हा प्रश्न, व्होल्टेजचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर हा कसा सोडवला जाईल यासाठी आपली अभ्यासपूर्वक निवेदन मी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश दिलेले आहेत। मला आनंद वाटतं की एवढ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कुळगाव बदलापूर शहराचा वितरण व्यवस्थेचा सुरळीत व्हावी, वीज पुरवठा आणि परवठा यासाठी अर्जंटली बैठक बोलवण्याचे आदेश दिलेले आहेत। मी त्यांना जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत। आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा। तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।